देव आपल्या चुका मोजत नाही, तर आपल्या परत येण्याची वाट पाहतो. आणि जेव्हा आपण देवाकडे एक पाऊल उचलतो, तेव्हा देव 100 पावले आपल्याकडे धावून येतो. आजच्या दोन्ही वाचनामध्ये आपण देवाच्या न्यायाची आणि दयेची सुंदर सांगड पाहतो. एका बाजूला दानियलच्या पुस्तकात सुसन्ना ह्या निरपराध स्त्रीला वाचवणारा देव दिसतो, तर दुसऱ्या बाजूला योहानाच्या शुभवर्तमानात व्याभिचारी स्त्रीला क्षमा करणारा देव दिसतो. कधी कधी खोटेपणा आणि अन्याय जिंकत असल्यासारखे वाटत असते, परंतु शेवटी विजय हा देवाचाच होतो. देवाचा न्याय हा शिक्षा देण्यासाठी नाही, तर मन परिवर्तन घडवण्यासाठी असतो. इतरांच्या चुका काढण्याऐवजी स्वतःच्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत. देवाचा न्याय हा दयेचा न्याय आहे, कारण आपल्या पापांपेक्षा देवाची दया मोठी आहे. आपण आपल्या जीवनात सत्याचा मार्ग निवडूया आणि दुसऱ्यांबद्दल दया आणि क्षमाशीलता ठेवूया, कारण जिथे दया आणि न्याय भेटतात, तिथेच देवाचे राज्य सुरू होते.